घरमध्ये हेअर गुड मॉर्निंग. सकाळचे वाजले 10. आपण आलो आहे जहाज महल येथे. काल आपण मांडवगडला रात्री स्टेला येऊन गेलो. आज म्हणजे काल आणि आज 2 दिवस आपण सुट्टी घेतली कारण आपले मित्र नाशिकहून भेटायला. आपण काल निसरपूरवरनं डायरेक्ट मांडवगड आलो. आपली बाईक पण आली, तुम्ही कालच्या व्हिडिओत बघितलं तसं. म्हणजे कालचं नाही तो आपण दोघं एकत्रच करू. आता आपण आलो आहे जहाज महल येथे. जहाज महलला हे दाल बाफले लड्डू काय भानगड काय समजून खूप ठिकाणी बोर्ड पाहिजे. इकडं पण दाल बाफले लड्डू मिळेंगे आहे. टुरिस्टिक पॉईंट आहे. मला एक विशेष वाटतं आहे का मी इतका फिरत असतो, मांडवगडबद्दल मला आत्तापर्यंत कधी ऐकायला भेटलं नाही. म्हणजे अजून फेमस नाही आहे हे ठिकाण जास्त. चला तुम्हाला दाखवू नर्मदे हर. या गेटमधून तिकीट काढून आपण एंट्री केली. हा जहाज महल आहे. या बाजूला इकडेही महल आहे. इथं मध्ये पाण्याचं कुंड आहे. बऱ्यापैकी काही काही तुटून गेलेलं आहे. गाईड बघू राहिलो आपण. गाईड जर भेटला तर एक्झॅक्ट समजेल आपल्याला नेमकं कोणी काशी गेली. मग लक्षात येईल आपल्याला मांडू राजाचा इतिहास ऐकू आपण. चला पुढे. इथे झाडाला कट करून बरोबर असं जहाज महल नाव बनवलेलं आहे. छान आहे. आपलं येणे आपलं इथं नाही ती माटून पिठवानी का आपण पापा लावायचं. हा हा, इथून व्ह्यू बघा पाठीमागे. आता इथे पोपट होते इथं. वा, इथे अशा प्रकारचं हे पाण्याची ॲडजस्टमेंट. इथं स्विमिंग पूल आहे. इथे राणी आंघोळ करत असत कारण हे बघा पाणी यायला इथं जरा मस्त. अरे इथं हा राणींचा स्विमिंग पूल आणि हा इकडे दुसरा एक मोठा आहे. इथे महाराज आंघोळ करत असतील, म्हणजे माझ्यासारखे लोक. चल पटापट, चल पटापट. हे थकेल. हा माझा थकेल मित्र आहे बिचारा. फार त्याच्या आयुष्यात अडचणी आहेत. तुम्ही सगळ्यांनी प्रार्थना करा त्याच्यासाठी. ही माझी खूप इच्छा आहे मनापासून. थकेल मित्रा. हे शशी, काय काय प्रार्थना करायला लावलो पण तुझ्यासाठी. लोकांना प्रार्थनेची गरज नाही. अशा प्रकारचे बाकडे लावलेले आणि बोर्ड आहे विश्राम स्थळ. आणि खरंच अशी शांतता आणि हे नाही ते का वाटतं हे विश्राम स्थळ आहे म्हणून. परिक्रमेतल्या म्हणजे बाकीचे ठिकाणं आहेत शांतत, मजाच आहे. शूलपाणी तर सुंदर आहे पण तो एक जंगल एरिया म्हणतो. पण हिस्टॉरिकल प्लेसेसमध्ये आहे ना, अजून माहेश्वर वगैरे मी बघितलं नाही आहे, पण मांडवगड छान आहे. म्हणजे असं हम्पी वगैरे तुम्ही जर त्या बाजूला फिरलेले असाल तर तुम्हाला लक्षात येईल असं हे म्हणजे राजस्थान या भागातले जे गड किल्ले जे आहेत ते बनवलेले भारीच आहेत. घरामध्ये या झाडाच्या सावलीत बसलो आपण. हे इकडं
हुशार गार्डनमध्ये फोटोग्राफी करतात. कुठे गेली? गडकिल्ली सोडली, गार्डनचे फोटोग्राफ नर्मदे. याचा दगड बघा ना, काय क्वालिटी, एक नंबर. उन्हात असं चमकतंय, खूप छान. पूर्ण असं ओपन आहे. नाहर खिडकी म्हणून नाव आहे एरियाचं. नाहर खिडकी म्हणून नाव आहे एरियाचं. इथे या झाडांच्या मध्ये आहे गदाशाह महल आणि इथे आहे प्राचीन हिंदू बावडी. हे जुन्या काळातली विहीर आपली हिंदू लोकांची. फर्स्ट टाइम इस बिल्डिंग को राजा भोज ने बनाया तो केवल आम सभा के लिए शिव जी का मंदिर होता था। बाद में मुगलों राजा टाइम पे इसे अंदर से झूले के लिए भी यूज किया गया। इसके आगे बावड़ी आएगी, चंपा बावड़ी, जैसे ये हिंदू प्राचीन बावड़ी बनी गई। अपन कैसे गन्ने का जूस पीते हैं, अब तो महाराष्ट्र मुंबई से तो एक बेल से घूमते वैसे ये चटनी इसके अंदर मैं थोड़ा उधर इधर इतनी काली सामने रखा चूना, इसके अंदर डालेंगे, बेल से पीस के रिपेयरिंग करने के लिए मसाला तैयार करेंगे। अभी भी करते हैं सर, ये क्या पड़ा सर, उसी का हिस्सा। और अपन कैसे कुएं बावड़ी से पानी ऊपर चढ़ाते हैं। अभी इलेक्ट्रिक मोटर पंप हो गए, उस जमाने में नहीं होती थी इलेक्ट्रिक वाली चीज़ें, तो रहेट होता था जिसे घोड़े ऊँटों से डब्बे के द्वारा घुमा के पानी को ऊपर रहेट। ये अंग्रेज के जमाने का मागच्या 1 तासापासून 2 तासापासून आपण फिरतोय. त्याचं मिनिएचर व्हर्जन आहे. जहाज महल आहे, स्विमिंग पूल वगैरे. इथं आपण जाऊन आलो. वरती एक स्विमिंग पूल आणि पूर्ण मांडवगड एरियात टोटल 48 महल आहेत. आपण एवढे काय फिरणार नाही. आपल्याला 2 माहिती आहे, जहाज महल आणि रूपमती महल, जे 2 महत्त्वाचे ते फिरून घेऊ. नंतर कधीतरी येऊ, कारण आपण आता आहे परिक्रमेत. आज आपला ट्रॅव्हलर जागा झालाय म्हणून कपडे चेंज झालेले. नर्मदे यार, बिस्किट खाऊ घालतात. काय बाई, हे पार्लेजी मासे पाहिजे. काय देऊ? हे मी लहानपणी प्यायचो फंटा, माझं फेवरेट ड्रिंक होतं. मला खूप वर्षानंतर दिसलंय, जवळजवळ 20 वर्षानंतर फंटा दिसला असेल. चला, नाही तर मी कोल्ड ड्रिंक पित नाही, मला आवडत नाही. पण आज फंटा आहे म्हणून तिथे लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. नर्मदे आपल्याला या अशा प्रकारच्या दुकानं भेटतात. आमचोरचं काम करते इमली. याचे इथं मांडूमध्ये येतात याचे झाडं. हे असं पावडर करून 10,000 रुपयाला पॅकेट यांच्याकडे. बोरं पण आहे. नाही बोरं घ्यायची आपण जो व्हिडिओ पाहिला ना, ती इमली, हे मांडूमध्येच झाडं आहे. अशा प्रकारची झाडं आहे. हे पूर्ण मोकळं आहे, म्हणजे पानं वगैरे काही नाही, डायरेक्ट फळं येतात वाटतं याला. हे बघा, ते हे झाड आहे आणि हे त्याचे फळ आहे. आता
हां हे ते इमली खाऊन चेक करायला पाहिजे होतं काय. मला असं वाटत होतं हे आफ्रिका साईडचे झाड आहे. हे परिक्रमा असे चाललेत. नर्मदे हर. आपण आजचा दिवस आहे हिच्या, उद्यापासून आहे यांच्या बरोबर. नर्मदे हर. रूपमती का महल इथपर्यंत आलो आपण. परिक्रमावशी या बाजूने जात आहेत कुठेतरी रेवाकुंड साईडला. महल पाहून येऊ वरती आणि मग रेवाकुंडावर जाऊया. 25 रुपये तिकीट आहे इथे येण्यासाठी आणि वरतीपर्यंत चढून जायचं आपल्याला. स्क्रीनशॉट काढून किंवा थांबून पॉज करून वाचून घ्या. निबाड़ उपत्यके से 365 मीटर ऊंची खड़ी चढ़ाई चट्टान के सीमांत भाग पर निर्मित यह भवन मूल रूप से एक बुर्ज के समान प्रतीत होता है. यह मंडप बाज बहादुर की प्रेयसी रूपमती से संबंधित कहा जाता है कि रूपमती पवित्र नर्मदा का दर्शन करने के लिए इस मंडप का प्रयोग करती थी. आपणही नर्मदा मैयाचं दर्शन करायला या ठिकाणून वर जातो. रोड आहे पण आपण पायऱ्यांनी चढूयात. कारण इकडून सावली आहे. रुपये पायऱ्या इकडे. अशा प्रकारे इथून लांबपर्यंत एकदम तिकीट दिली नाही. नाही हे राणी रूपमती महल आहे. ॲक्च्युअल रूपमती महल नाही. इथून फक्त नर्मदा मैयाच्या दर्शनासाठी रूपमती राणी इथे यायच्या. आता आपण वरती जाऊन एकदा बघून घेऊ नर्मदा मैया कशी दिसते तिथून आणि मग उतरू खाली रेवाकुंडाकडे. आत्ता आपण मांडवगडावरील रेवाकुंड इथे पोचलेलो आहे. हे रेवाकुंडाची स्टोरी अशी आहे का राणी रूपमती जी होती त्यांनी स्वतः नर्मदा मैयाला प्रसन्न करून इथे बोलवलं होतं. म्हणून परिक्रमावासी हे 30-40-50% मांडवगड चढून नर्मदा मैयापासून जवळजवळ 27 किलोमीटर बाहेर येऊन मांडवगडला चक्कर मारून मग खाली उतरतात. मांडवगड याच्यासाठी फेमस आहे रेवाकुंड आणि दुसरी गोष्ट म्हणजे मांडवगडचा चढ उतार. मांडवगड उतरायला फार म्हणजे फार अवघड आहे असं म्हणतात. म्हणून मला मागेच इतक्या लोकांनी सांगितलं त्यामुळे आपण गाडी मागवून घेतली आणि गाडीने मांडवगडावर आलो आहे. हा आहे रेवाकुंडचा भाग बघू शकतो. हे असं म्हणतात का इथे मैयाचंच पाणी आहे. नर्मदे हर म्हणजे भरपूर परिक्रमावासी इथे येऊन दर्शन घेतात. इथे पूजा वगैरे करतात आणि मग पुढे प्रवास चालू करतात. आता पुढचा प्रवास आहे माहेश्वर. आज परिक्रमेला सुट्टी असल्यामुळे आपण खातो दाल बाटी आणि दाल फ्राय, शेव टमाटर. याच्यात खूप भरलेलं आहे. करता है जो 72 किलोमीटर का दायरा बनता है जो कि एशिया का सबसे बड़ा फोर्ट कहलाता है. इसी फोर्ट के अंदर पूरा मांडू बसा हुआ है और ये फोर्ट विंध्याचल पर्वत के ऊपर बना हुआ है. ये विंध्याचल पर्वत की लास्ट श्रृंखला है जो छोटे उदयपुर गुजरात से स्टार्ट होती है यहाँ पे दी एंड हो जाती है. हिंदू शास्त्रों और पुराणों के अनुसार जैसे गंगा, जमुना, सरस्वती ही नदियों को जितना महत्व दिया गया उससे लाखों गुना नर्मदा रिवर का माना गया है. तो नर्मदा अपन कंटेक्ट से स्टार्ट होकर गुजरात की बड़ी तरफ सालों में जाके एंड हो जाती है. इस बिल्डिंग का ग्राउंड फ्लोर और फर्स्ट फ्लोर 10वीं शताब्दी का राजा भोज ने बनवाया था और जब 1556 में बाज बहादुर आते हैं तो 48 टावर यानी कि 48 घंटे में ऊपर 2 टावर बनवाते हैं. जब से इस बिल्डिंग का नाम हो गया रूपमती पवेलियन. पवेलियन मतलब मंडप. तो एक टावर से खड़े होकर नर्मदा रिवर के जल के दर्शन करते थे और दूसरे टावर से खड़े होकर सिटी का नजारा. पुरानी रूपमती जब जहाज में से घोड़ा गाड़ी पालकी द्वारा आती थी नर्मदा के जल के दर्शन करने के लिए तो उनका स्टाफ यहाँ पे नीचे होता था. यहाँ पे घोड़ा गाड़ी पालकी रुकेगा, यहाँ से उनको पैदल चलना.
इसके अंदर से एक अंडरग्राउंड रास्ता है जो आपकी लाइन से 5 वेंटिलेशन देख रहे हो जो वहाँ लास्ट में जाके ओपन होता है। इसी रास्ते से रानी रुक्मती ऊपर आती थी, नर्मदा के जल के दर्शन करने के बाद में वापस इसी रास्ते से नीचे उतरना, घोड़ा गाड़ी पालकी में बैठना। ये नीचे बाज बहादुर का पैलेस, अभी अपन वहीं चलेंगे, वहाँ पे जाके उनको कुछ क्लासिकल गीत सुनाना और वापस झांकी में चलेंगे। तो ये रास्ता स्पेशल रानी रुक्मती के आने और जाने के लिए रहा है, क्योंकि इस बिल्डिंग का ग्राउंड फ्लोर घोड़ों का अस्तबल था, तो उस साइड से आना और जाना संभव नहीं था। इस रास्ते से रानी रुक्मती का आना और जाना होता था। तो ये वेंटिलेशन इसलिए बनाया गया है, उस जमाने का लाइट अरेंजमेंट, क्योंकि उस जमाने में बिजली की कोई फैसिलिटी नहीं थी, तो सनलाइट अंदर जाए ताकि अंदर रोशनी रहे कि नाइट में दिखो कहीं से। तो ये आपके कुछ फोटो खींच देते हैं, फिर आप लोग फोटोग्राफी करेंगे, फिर अपन दूसरे पेज पे इस पे चलेंगे। आ जाइए। भरपूर दिवसानंतर इथे नर्मदा मैयाचे दर्शन झाले. आता आपण आहे माहेश्वर येथे. इथेच कुठेतरी सहस्रधारा वॉटरफॉल या बाजूला आहे बहुतेक. आणि तिथे मी बोर्ड पाहिला होता 5 किलोमीटर इथे कुठेतरी दिसतोय लांब. बघू उद्यापासून आपला परिक्रमेचा ड्रेस नर्मदे.